तर चालली आहे गावाला. कशासाठी बघायचं असेल तर पूर्ण व्लॉग नक्कीच बघा. नमस्कार मंडळी, मी वैष्णवी, तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर मम्मीच्या चुलत बहिणीचं म्हणजेच माझ्या मावशीचं लग्न आहे, त्यासाठी मी गावाला चालली. तर 1-2 दिवस आधीच जायचं होतं, पण काय कामामुळे नाही जमलं, म्हणून 1 दिवस आधीच चालले. बसनीच जाणार होते, स्वारगेटवरूनच जाणार आहे. सकाळी लवकर उठले, लवकर सगळं आवरून 8-8:30 वाजता मी आणि मम्मी आम्ही दोघी जाणार होतो. मग रिक्षाने डायरेक्ट स्वारगेटला आले. मग स्वारगेटला जाईल तेव्हा बघितलं तर गर्दीच असते. तर आमचं गाव आहे सातारा. मग काय तिकीट काढण्यासाठी लाईनमध्ये थांबले, ऊन पण खूप लागत होतं. मग काय तिकीट काढलं, बसमध्ये बसले. तर बस खूप हळूहळू भरत होती. मग एकदाची भरली, निघाली बस. बसून पण खूप कंटाळा आला होता आणि त्यात मी उन्हाच्या साईडला बसलेले, गरम पण एवढं होत होतं. ट्रेनने जायचं होतं, पण ट्रेनने खूप उशीर होतो, म्हणून बसनीच. सातारा काही एवढं पण लांब नाही आहे, 2-2.5 तासामध्ये पोचले मी सातारमध्ये. आणि हळूहळू पावसाचं वातावरण पण होत होतं, खूप थंड हवा लागत होती, छान वाटत होतं बसमध्ये पण. मग साताऱ्यामध्ये मी पोचले, तर मावशी आणि बहिणी पण थांबले होते तिथं आमची वाट बघत. सोबतच मामाकडे आलो. मग काय पोचले घरी, तर बसून पण एवढे पाय दुखत होते ना खूप. तर आज एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.